आज मी माझ्या बाल्कनीत बसला असताना मला एक खूप चांगला फायनान्शियल धडा शिकायला भेटला. तर चला तुमच्यासोबत शेअर करतो. हे आहे डायफनचं झाड, जे मी 5 वर्ष आधी लावलं होतं, पण या कुंड्यात नाही, या कुंड्यात. तर ह्याचं रिटर्न्स पहा. 5 वर्षानंतर हा एवढा मोठा झालाय. या झाडावरून आपल्याला कळतं की SIP ची पॉवर किती आहे आणि SIP आपल्याला किती रिटर्न्स देऊ शकतं. जसे आपण आपल्या झाडांना दीर्घकाळ ठेवतो, तसेच आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटला देखील दीर्घकाळ ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्याचे रिटर्न्स आपल्याला चांगले मिळतील. त्याचप्रमाणे हा एक बोन्साय ट्री आहे, ज्याला मी लमसम पद्धतीने जास्त मातीत लावलं, तर पहा याचा रिझल्ट 2च वर्षात हा एवढा मोठा झाला. यावरून आपल्याला हे कळतं की SIP असो किंवा लमसम, आपल्याला चांगलं रिटर्न हे मिळणारच आहे. बरेच लोक लमसमला चुकीची इन्व्हेस्टमेंट समजतात, पण हा आहे लमसमचा रिझल्ट आणि हा आहे SIPचा रिझल्ट. तर यावरून आपण नक्कीच म्हणू शकता की SIP असो किंवा लमसम, आपल्याला रिटर्न्स हे मिळणारच आहेत, पण आपण त्यांना काळजीपूर्वक जोपासलं पाहिजे.